शिंदेच्या लोकांना कामरा शत्रू वाटतो म्हणून आम्ही बोलू नये का? संजय राऊतांचा सवाल. तर आम्हालाही मोदी शहा महाराष्ट्राचे शत्रू वाटतात, राऊतांचा घणाघात. कुत्रे आणि मांजरावरून जातीय तेढ निर्माण करायची आहे का? वाघ्या श्वानाच्या समाधीच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया. प्रशांत कोरटकरने फरार असताना वापरलेली कार पोलिसांनी ताब्यात घेतली. कोरटकर फरार असताना कार वापरल्याचा कालच्या सुनावणीमध्ये उल्लेख. प्रशांत कोरटकरला कोणत्या काँग्रेस नेत्याने साथ दिली याची गृह विभागाकडे माहिती. सगळ्या गोष्टींचा तपास होणार, संजय शिरसाट यांचं वक्तव्य. गाडी खराब झाल्यामुळे मी कोरटकरला गाडी दिली. प्रशांत कोरटकर प्रकरणात नाव आलेल्या धीरज चौधरींचं स्पष्टीकरण. कोरटकरला ओळखत नाही, कोरटकरला कधी भेटलो सुद्धा नाही, धीरज चौधरी यांची माहिती. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं पोलीस प्रशासन सतर्क. खुलताबादमधील औरंगजेब कबर परिसरातील पोलीस बंदोबस्तात वाढ. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाची खबरदारी. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर. नागपुरातील विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार. सोलार डिफेन्स एरोस्पेस लिमिटेडमध्ये संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्या सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनीमधील नव्या सुविधांचं उद्घाटन होणार. सोलार कंपनीमधील 1250 मीटर लांब धावपट्टीचं उद्या उद्घाटन होईल. राज्यामध्ये पुढील 4 ते 5 दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता. तर मुंबईमध्ये देखील पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज. नवी मुंबईमध्ये IPL. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश. 7 उपायुक्तांसह तसंच एकूण 12 सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या.